एक काम कर, शुभूला फोन ला. हां. शुभूचाही फोन लागत नाहीये भैया. बेजबाबदार मुलगी आहे. एक मिनिट मामा, यांना माहिती असेल ना मुलगा आहे ना तुमचा? हा तुम्हाला सांगून गेलाच असेल तो. नाही, आम्हाला काहीच ठावत नाही. हॅलो, तुमचा शुभू आमच्या श्रावणी सोबत गेलाय आणि तुम्हाला माहित नाही का? खरं खरं सांगा, कुठे गेलेत ते? बघितलं, राज्याच्या शिक्षण मंत्र्याची मुलगी ड्रायव्हर सोबत बाहेर गेली. ड्रायव्हर असेल विश्वासातला, पण एवढा विश्वास काही चांगला नसतो. मान खाली जाऊ शकते. कधी काय होईल सांगता येत नाही. असं काही होणार नाही. ती जर का शुभू बरोबर गेली असेल ना, तर सुखरूप घरी येत. आणि या विषयावर मला पुन्हा चर्चा नकोय. विकी, तू काय करतेस इथे? आणि मोक्ष कुठे? का माझ्या बहिणीला त्रास देतोयस? अगं पण तुला यायची तर गरजच नव्हती. तू का आलीस इथे? मी मोक्षाला बोलवलेलं. ती नाही येणार इकडे. माझ्या बहिणीबरोबर खोट्या प्रेमाचं नाटक केलंस, मग आता तिला ब्लॅकमेल करतोस आणि ती घाणेरडी ऑफर दिलीस तिला. लाज नाही वाटत का रे? नाही वाटत लाज. मी निर्लज्ज. पण माझी बहीण तशी नाहीये ना. माझी बहीण चांगली आहे. मी विश्वास ठेवला तुझ्यावर, प्रेम केलं तुझ्यावर, आणि तू काय केलंस? फसवणूक. हे प्रेमावरनं ना मला लेक्चर देऊ नको ग. तुला इथं यायची काहीच गरज नव्हती. मी येणार होतो फोटो घेऊन लग्नाच्या मांडवात तमाशा करायला. आणि तो तमाशा बघून आहे ना, तुझ्या वडिलांच्या रेप्युटेशनसाठी का होईना, त्यांनी मोक्षाचा हात माझ्या हातात दिलाच असता. आणि तसंही मला विश्वंभर साहेबांचा जावे व्हायला काय इंटरेस्ट नाही आहे. पण माझ्या छोट्या मोठ्या डिमांड आहे, त्या लग्नाशिवाय पूर्ण झाल्या ना, आय एम ओके. पण तुझ्याकडे बघून माझा विचार बदलला गे की मोक्षाशी लग्न केलंच पाहिजे. मला एवढी सुंदर मी हुनी ते भेटेल काय? मग एकदा मोक्षाशी लग्न झालं की विश्वंभर राजे शिर्केंच्या प्रॉपर्टीमध्ये माझा हिस्सा. म्हणजे बघ ना, बायको, मेहुणी आणि प्रॉपर्टीमध्ये हिस्सा. वा, काय प्लॅन बनवला रे विकी. अरे पुरुषासारखा पुरुष आहेस ना तू. लाज नाही वाटत? आणि काय रे, पैसे कमवायची अक्कल नसेल ना, तर जाऊन भीक माग. ए, मला भीक मागायला लावतेस काय? आता मी दाखवतो तुला भीक मागणं काय असतं ते. आणि तू माझ्याकडे भीक मागशील तुला सोडण्याची, पण मी सोडणार नाही तुला. ए, पकडा तिला. शुभू, आता माझा हिरो आलाय. शुभू, हाच आहे तू. आता ना तू चांगलीच अद्दल घडव याला. ए बघ, हे बघा ताई, अशी वाट बघण्यात काहीच अर्थ नाहीये. मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे. हो गुरुजी, पण काय करू? कारण पिहू तर लहान आहे हो, नाही तर तिलाच सांगितलं असतं ओवाळायला. आता माझ्या लेकीला कोण ओवाळणार? फोन का नाही लागत आहे श्रावणीचा? शुभवर अति विश्वास ठेवल्यामुळे आमचा घात होऊ नये म्हणजे मिळवलं.
आत्या तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे बघा माझा शुभूवर विश्वास आहे, तो कधीच चुकीचा नाही वागणार. स्वीटी काय? स्वीटी कशी ओवाळेल तुला? आई ही स्वीटी आहे ना, ही ओवाळेल ना. स्वीटी तू ओवाळशील ना? मी प्लीज. ती बया शुभूला तिच्या संगत घेऊन गेल्यामुळं शुभूचं नाव खराब होतंय. नाही नाही नाही, शुभूसाठी मला हे करायलाच पाहिजे. होय होय चालतंय की मी ओवाळतो. हा. अगं आई, ती इथे आल्यापासून माझी छान मैत्रीण झाली आहे. माझ्या बहिणीसारखीच आहे ती. तुला काही कळतं का? रीती भाती असतात, ती कशी ओवाळती काय आपल्या घरातली आहे का? नंदाक्का, घरचं कार्य असल्यासारखं ती आपल्याला मदत करते. ओवाळू देत तिला. हो हो, मुहूर्तावर ओवाळणी झालेली कधी उत्तमच. ओवाळ. होय. जाऊ द्या ना दादा, सोडून द्या हो. कशाला करायलायचं हे? सोडा. ऐका माझं. अरे काय भाऊ आहे का तू तुझा? गप्पा काय मारतोयस? मारायला सांगितलंय मी त्याला. अहो मॅडम, हाताने कशाला, तोंडानं समजवतो मी त्यासनी. अहो ही सगळी की नाही फॅमिलीवाली वाटायलेत मला. बस त्यांचा हाल कशाला? ते बघा मॅडम, बघा सभ्याने गोंडच दिसायला ती सगळीजण. भांडण न करता प्रेमानं मागे की यांच्याकडनं, देतील ती मला. हा, तुम्ही याच हिरो बद्दल बोलत होता का? हा तर पपलू निघाला. नाही रा, जो माणूस भांडण शांततेच्या मार्गाने बी सोडवतोय का नाही, तो बी हिरोच असतोय. बरं ते जाऊ दे, सोडा. मला एक सांगा दादा, कशाला असं करलंय सर? अक्षय मॅडमासनी का फसवलंस? एक काम कर, ते सगळे फोटो देऊन टाक. ऐक, सगळे पुरावे देऊन टाक. तर अशा मुलींच्या इब्रतीशी खेळताना जरा पण लाज नाही वाटत का रे? कसलं मर्द आहेस रे तू? तर असं डोक्यावर पडलीस का? दे पुढे देऊन टाक. हा शुभू काहीच करणार नाही. मी मोक्षाला प्रॉमिस केलं, त्यामुळे हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जे काही करायला लागेल ते मी करेन.